तर एकत्र येण्याबाबत राष्ट्रवादीमधल्या नव्या नेतृत्वाने ठरवावं, एकत्र येण्याबाबत सुप्रिया आणि अजित यांनी बसून ठरवावं असं शरद पवार यांनी म्हटलंय। मी आता निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालो। शरद पवार यांनी ऑफ द रेकॉर्ड हे वक्तव्य केले। काही मंडळी विभागली असली तरी विचाराने एकत्र आहेत। भविष्यात एकत्र यायचं की नाही हे राष्ट्रवादीतल्या नव्या पिढीतल्या नेतृत्वाने ठरवावं। मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालोय। आमची मंडळी विविध पक्षात विभागली असली तरी विचाराने एकत्र आहेत। आमचे दिल्लीतले खासदार सुद्धा एकाच विचाराने बांधले गेलेत असं शरद पवार यांनी म्हटलं। होय, राज्यातल्या आमच्या काही आमदारांना असं वाटतं मतदारसंघातली विकास कामं करून घेण्यासाठी अजित पवारांसोबत गेलं पाहिजे, पण याबाबतचा निर्णय हा मी देणार नाही, त्यांना तो एकत्र बसून घ्यावा लागेल असं शरद पवार यांनी म्हटलंय। ऑफ द रेकॉर्ड म्हटल्याची माहिती शरद पवार यांनी झी24 तासशी बोलताना ऑफ द रेकॉर्ड हे वक्तव्य केलं। एकत्र यायचं की नाही हे नव्या नेतृत्वाने ठरवावं। ऑफ द रेकॉर्ड शरद पवार यांनी झी24 तासशी बोलताना हे वक्तव्य केले। एकत्र येण्याबाबत सुप्रिया आणि अजित पवार यांनी ठरवावं। मी आता निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालो। पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेले एकत्र होते। भविष्यात सगळे एकत्र आले तर आश्चर्य वाटणार नाही। काही मंडळी विभागली असली तरी विचाराने मात्र एकत्र आहेत। दिल्लीतले खासदार सुद्धा एकाच विचाराने बांधले गेलेत। काही आमदारांना वाटतं की अजित पवारांसोबत जावं। हा निर्णय मी देणार नाही, निर्णय एकत्र बसून घ्यायचा आहे। भाकरी फिरवण्याचा निर्णय हा जयंत पाटलांनी घ्यावा असं शरद पवार यांनी म्हटलं।